नमस्कार, मी आहे अश्विनी. स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब व्हिडिओमध्ये. आज आहे गुरुवार आणि गुरुवारच्याच दिवशी मला माझे व्हिडिओ स्टार्ट करायचे होते. असं काही नाही, उद्या हा व्हिडिओ पोस्ट होईल, पण आज स्वामींच्या आशीर्वादाने व्हिडिओ चालू करायची माझी इच्छा होती. शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला तसा, पण लॉंग व्हिडिओ मला आज टाकायचे होते. इथे हळदीच्या लेपनाची तयारी केली, हळदीचं लेप पण केलं आणि आजकाल जसं झटपट चाललेलं असतं तसं झटपट अशी रांगोळी मी काढून घेतलेली होती, छोटीशी सुंदरशी. सगळ्यांनाच घाई असते प्रत्येक कामासाठी, त्यामुळे आपण जेवढे कामं कमी करता येईल तेवढं बघतो. आता पहिल्या काळात मस्त रांगोळ्या वगैरे काढायला यायच्या आणि मीही अगोदर सुंदरशा रांगोळ्या काढायचे, पण आता काय माहिती तेवढं म्हणजे होतच नाही, वेळ असं तेवढा मिळत नाही. नंतर इथे आरती वगैरे लावून, पंती वगैरे लावून उंबऱ्याची पूजा करून घेतली आणि नंतर मी गेले होते दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये. तिथे गेल्यानंतर मस्त छानपैकी असं स्वामी महाराजांचं आणि दत्त महाराजांचं दर्शन झालं. स्वामींचा फोटो तिथे साईडला होता, पण तो काही मला कॅप्चर करता नाही आला. नंतर इथे फुलवाल्या काकांकडून मी फुले घरच्या पूजेसाठी आणि हार विकत घेतला. आज 14 मे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती होती, त्यामुळे त्यांची पण पूजा वगैरे मी करून घेतली इथे. नंतर घालायचं होतं आपल्या स्वामींना अभिषेक. गुरुवार आहे आणि स्वामींना अभिषेक नाही असं होऊच शकत नाही, त्यामुळे स्वामींना पंचामृताने अभिषेक घालायला इथे सुरुवात केली होती. थोडंसं मंत्र वगैरे म्हणून गुरुवारच्याच दिवशी तेवढं शक्य होतं अभिषेक घालणं, नाहीतर रोज तर असं पाण्यानेच स्वामींची आंघोळ वगैरे होते. आणि सर्व देवांना रोज जॉबच्या घाईमुळे सगळ्यामुळे, आता शाळेला सुट्ट्या आहेत म्हणून काही नाही, आणि तसं दररोजचं घाईमध्ये एवढी पूजा गडबडीत होते ना, 5 मिनिटात सगळ्या देवांना आंघोळ घालून होतं. पण आज थोडंसं रिलॅक्स होतं. गुरुवारच्या दिवशी तसं प्रत्येकच गुरुवारी असतं, थोडंसं पूजेला वेळ दिला जातो. तुमच्याकडे पण एखादा वार असेल, कोणाकडे सोमवार, जे आपल्याप्रमाणे ठरवतात. इथे मंगल कलशाची वगैरे सुद्धा मी पूजा वगैरे करून घेतली होती. तसं आम्ही गुरुवारीच म्हणजे माझ्याकडून होतं शक्य. इथे छानपैकी आपली पूजा करून झाली होती आणि मस्त सुंदर असं स्वामींना सजवलं होतं. त्यानंतर मी इथे साबुदाण्याची खिचडी करायला घेतली. उपवास वगैरे काही नव्हता, पण आवडते म्हणून खायची आणि स्वयंपाकाचा कंटाळा म्हणून खायची. कारण मिस्टरांना टिफिन नसतो, त्यांनाचा उपवास असतो, त्यामुळे त्यांच्यासोबत आम्ही साबुदाण्याची खिचडीच खातो आणि ती आम्हाला आवडते सुद्धा. इथे हिरवी मिरची टाकली, बटाटा टाकला आणि तो थोडासा ब्राऊन फ्राय होईपर्यंत ठेवला. त्यानंतर त्याच्यामध्ये साबुदाणा, शेंगदाण्याची कूट, थोडंसं लाल मिरची पावडर आम्ही ॲड करतो. इकडे सहसा करून पुण्यामध्ये वगैरे लोक नाही खात लाल मिरचीची साबुदाण्याची खिचडी. आम्ही थोडीशी हिरवी मिरची सुद्धा घालतो आणि लाल सुद्धा, कारण लहानपणापासून तसंच खायची सवय लागलेली, त्यामुळं नाही साधं फक्त हिरव्या मिरचीतली खिचडी नाही आवडत. ती टेस्टला करून बघितली बऱ्याच वेळा, पण नाही आवडली कुणालाच, घरामध्ये पण कोणाला आवडली नाही आणि मलाही पर्सनली तशी आवडली नाही. त्यामुळे आम्ही थोडी तरी लाल मिरची टाकून साबुदाण्याची खिचडी वगैरे बनवतो. इथे साबुदाण्याची खिचडी मी बनवत होते आणि त्याच्यानंतर घ्यायचं होतं लगेच खायला. खूप अशी भूक लागली होती मला, त्यामुळे एवढं घाई गडबडीत चाललेलं होतं. पण काय करणार, थोडंसं साबुदाण्याला झाकण टाकून एक वाफ दिली ना तरच तो छानपैकी शिजतो आणि त्रास होत नाही. बऱ्याच लोकांना दिवसभर लाईट नसल्यामुळे व्हिडिओचं शूट काही घेतलं नाही, कारण मोबाईलची पूर्ण चार्जिंग संपलेली. इथे सोयाबीनची भाजी करायला मी संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये घेतली होती. दिवसभर तर साबुदाणा खिचडीवर भागलं, पण आता मात्र भूक लागणार लवकरच, त्यामुळे स्वयंपाकही लवकर करायला घेतलेला. इथे तेलामध्ये राई, जिरं, कढीपत्ता आणि बेसिक मसाले घातले. त्यानंतर लसण अद्रकची पेस्ट मात्र मी विसरलेले, मग नंतर त्याच्यामध्ये लसण अद्रकची पेस्ट ॲड केली. हे कांदा खोबऱ्याचं थोडं वाटण होतं ते ॲड केलं आणि थोडं पाणी घालून त्याला तेल सुटेपर्यंत शिजू दिलं. त्यानंतर त्यामध्ये छोटेवाले सोयाबीनचे वड्या आहेत, छोट्या आहेत, कोणी मोठ्या वापरतं, कोणी छोट्या, त्या ॲड केल्या. मोठ्या सोयाबीनच्या तुलनेमध्ये छोटी सोयाबीन ही खायला चविष्ट लागते असं आम्हाला वाटतं, माहिती नाही, दोन्हीची टेस्ट मे बी सेमच असेल. मोठी सोयाबीन भातासाठी आणि छोटी सोयाबीन भाजीसाठी असं म्हणतात, त्यामुळे इथे मी भाजी छोट्या सोयाबीनची बनवली. त्याच्यामध्ये पाणी वगैरे ॲड केलं, नंतर लास्टला मीठ ॲड केलं आणि छानपैकी अशी उकळून घेतली. आता भाजी उकळेपर्यंत कमी गॅसवरती इकडे चपात्या करायला मी घेतल्या होत्या. लगेच चपात्या पटापट लाटून मला आज थोडंसं आमरस आणि ते कुरड्या वगैरे पण तळायच्या होत्या, कारण गुरुवार असल्यामुळे स्वामींना नैवेद्य दाखवायचा आणि
मग नैवेद्यामध्ये थोडंसं काहीतरी स्पेशल असायला हवं, म्हणून मी इथे पटापट चपात्या करत होते, जेणेकरून चपात्या संपल्यानंतर मला बाकीचंही पटापट उरकता येईल. आणि लगेच भूक पण लागली असल्यामुळे म्हटलं लवकर जेवढ्या होईल तेवढं छान. मग इथे मी चपात्या बनवायला घेतल्या होत्या आणि चपात्या माझ्या बनवणं चालल्या होत्या पटापट. आणि एकीकडे भाजी उकळायला ठेवलेली होती. म्हटलं भाजी शिजेपर्यंत आपली चपात्याही करून होतात. अशा पद्धतीने जर केलं ना तर काम इझी आणि पटापट 20-25 मिनटामध्ये आपला स्वयंपाक रेडी होतो. कुणाकुणाचं कसं असतं ना, खूप स्वयंपाक करायचा असं काही नसतं. कामं इंटरेस्ट घेऊन केली ना की पटापट उरकतात. नंतर इथे मी गव्हाच्या चिकाची कुरडई ती तळायला घेतलेली. आता आम्ही थोडं विदर्भ साईडचे आहोत, त्यामुळे आम्हाला आमरसासोबत ह्या कुरडया आम्ही खातो. हे ऐकून कुणाकुणाला तर अजबच वाटेल, पण जे विदर्भातले त्यांना माहिती आहे. चिकाची कुरडई, तांदळाची पापडी आणि आमरस. तिकडे जेवणामध्ये पाहुण्यांनाही आमरस खायला बोलवल्यानंतर असंच असतं. इथे मी चिकाची कुरडई, उडदाचे पापड, त्यानंतर नाचणीचे पापड, परत हे एक थोडंसं तळून घेतलं होतं, कारण सगळेच पदार्थ थोडे थोडे सगळ्यांनाही आवडतात खायला. बाकी कोणी काही खात नाही, त्यामुळे इथं उडदाचे पापड जास्त प्रमाणात आवडतात सगळ्यांना. हे पापड मग घरीच बनवलेले होते आणि ते मी इथे तळत होते. त्यानंतर मी सगळं एक करून तळून घेतलं इथे तेलामध्ये. आता चिकाची कुरडई कधीही तेलामध्ये घालताना आणि उडदाचे पापड हे दोन्ही सगळ्यात अगोदर तळायचे असतात. जर आपण बाकीचं तळणं अगोदर करून घेतलं आणि जर पापड वगैरे नंतर तळायला घेतले तर पापडही तळल्या जात नाही आणि चिकाची कुरडई नाही. त्यामुळे चिकाची कुरडई सर्वात अगोदर इथं तळायची असते. हा नाचणीचा पापड होता, कारण कलर बघून म्हणसाल परत काय हे तळणं चाललंय. नंतर हा स्वामींचा नैवेद्य रेडी झाला, स्वामींना नैवेद्य दाखवला आणि इथेच मी एंड करते. बाय बाय.